चला विनंती करेन आपण मॅचला सुरुवात करूया. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला टीम स्मिथ 11 त्यांच्या विपक्षामध्ये टीम स्वराज 11. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच. पहिलं सत्र आपल्या समोर पूर्वार्धाचा खेळ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. दोन्हीही टीमच्या अतिरिक्त खेळाडूला मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू विनंती करेन आपण या कॉम्बॉक्स मध्ये प्रत्येक खेळाडूची नावे आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती करेन. फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला शैलेश पवार आणि त्यांच्या साथीला खेळताना पाहायला मिळतील आर्यन पालकर. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. शैलेश आणि आर्यन ही जोडी महत्वपूर्ण राहील या संपूर्ण सामन्याच्या माध्यमातून. 5 ओव्हरची मॅच आपण अनुभवणार आहोत आणि त्याच वेळेला पहिल्या षटकासाठी कोणते गोलंदाज वापरले जातील याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल या संपूर्ण सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज महत्वपूर्ण खेळाडू जिथे कमजे गावचा सुपरस्टार अमोल वाडव. बॉलिंग मार्क वरती त्यांना पाहायला मिळतील. समोर शैलेश पवार त्यांच्या साथीला आर्यन. ही जोडी खेळपट्टीवरती आहे. हे दोन पहिले सलामीवीर टीम साठी खूप सारे महत्वपूर्ण ठरतील आणि कशा पद्धतीच्या धावा बनवतील ना हेही आपल्याला बघावं लागेल. मागील मॅच मध्ये 66 धावा या मैदानावरती कमी पडताना आपण पाहिला, तर आत्ताच्या या मॅच मध्ये किती धावा होतील याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. शैलेश पवार यांनी सांगितलं टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस जिंकला असतं तर आम्ही बॉलिंग केली असती, पण बॅटिंग आता मात्र समोर आली आहे आणि बॅटिंग करत असताना आम्ही 70 ही आकडा पार करू शकतो आणि करणार आहोत आणि त्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत सुद्धा. चला विनंती करेन मॅचला सुरुवात करून घेऊया. सामन्याला इथे सुरुवात केली जाईल. अमोल वाडवल सज्ज होतील. त्यांच्या समोर शैलेश पवार. पहिल्या दोन कॅप्टन मध्ये पहिलीच लढत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर स्विच हिटचा फटका. पहिलाच रिव्हर्स स्वीप बॉल चाललाय सीमापार. पहिला चौकार. अद्भुत खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. शैलेश पवार मिस्टर 360 माणगावचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याही खेळाडूची ख्याती संपूर्ण रायगडाभर माणगावभर आपल्याला बघायला मिळते आणि आजही तो चांगला खेळ करेल याच आशेने त्याच्याकडे बघितलं जातं. पहिल्याच बॉलवरती त्याने ठोकला दमदार चौकार आणि त्या चौकाराच्या साह्यानं सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना टीम स्वराज 11 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल टीम स्मिथ 11. अमोल वाडव संघाचा कॅप्टन. पहिल्याच बॉलवरती 4 धावा खर्च केला. शैलेश पवार स्वराज 11 चे कॅप्टन. पुन्हा स्विच हिट. सेकंड इन रो बॅक टू बॅकचा सेम शॉट सेम रिझल्ट. दुसरा चौकार. डीजे बॅक टू बॅकचे 2 चौकार. बॅटिंग करत असताना बॅट्समन शैलेश पवार यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. आक्रमण आणि आक्रमण बघायला मिळत आहे. हो यावेळेला बघा सरळ बॅटनं सन्मान केला. चांगल्या चेंडूचा सन्मान केला पाहिजे आणि खराब चेंडूचा समाचार घेतला पाहिजे. हे चांगल्या पद्धतीची जाणीव या गोष्टीची आहे ना ती मात्र शैलेश पवार या खेळाडूला. आणि त्यानं मात्र बघा पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकला, पण त्याच वेळेला लगेच तिसऱ्या बॉलला सन्मान दिला.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अमोल वडवळ सज्ज होताना पाहायला मिळतील. हो समोरचा बॉलवर आडवा बाटणं फटका फसला. शॉर्ट स्क्वेअरला पकडले गेलेत. एक चांगल्या पद्धतीची कॅच. शैलेश पवार मैदानाच्या बाहेर. धक्का पहिला. बॅटिंग करत असताना स्वराज 11 टीमला यावेळेला आपण जर पाहिलं तर शैलेश पवार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. बॅट्समन दिवेश वरती विश्वास दाखवला. दिवेश काप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. शैलेश पवार कडे बऱ्याचशा आपण जर पाहिलं तर आपण विश्वासानं बघत होतो. त्या पद्धतीचा खेळही त्यानं सुरुवातीलाच केला. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटायला लागलं होतं दुसऱ्या बॉलवरती सुद्धा चौकार आला. तिथून असं वाटलं की खूप सारा धावा या मॅचमध्ये शैलेश पवार यांच्या बॅटमधून बघायला मिळतील. पण त्याही पलीकडे त्यांना लगेचच थांबवण्यात आलं. रोखलं गेलं. धावसंख्येचं रतीब थांबवण्यात आला आणि संघाची धावसंख्या मात्र आपण जर बघितली तर फक्त 8 या आकड्यावरती चेंडू झालेत. आतापर्यंतचे 4 धावा आलात. 8 कमबॅक झाला अमोल वडवळचा आणि अगदी सफलता ही पहिली त्यांनी आपल्या नावे केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नावा दिवेश. आता ते स्ट्राईक एंडला बघायला मिळतील. नॉर्थ स्ट्राईक एंडला आर्यन पालकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावताना बघायला मिळेल. टीम साठीचा विश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी ते आलेत आणि धावांसाठी धावाही त्यांना आता खूप सारी करावी लागेल कारण की संघाचा सरसेनापती शैलेश पवार बाद झालेत. पुढचा बॉल स्विच हिटचा फटका बघा. म्हणजे आता पहिलाच बॉल मैदानाचा अंदाज आहे. निश्चितपणे असोसिएशनच्या मॅचेस आपल्या याच मैदानावरती होतात पण या स्पर्धेचा अंदाज नाहीये. प्रेशर क्रिएट झालाय. प्रीमियर लीग आपण खेळतोय. संघ मालकांचा विश्वास घेऊन आपल्या खांद्यावरती मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ अपेक्षित आहे. पण त्या दरम्यान अजून एक डॉट बॉल. या ओव्हरचा लास्ट बॉल शेवटचा बॉल शरीरावरती अगदी अडळला. भन्नाट वेगाची गोलंदाजी अमोल वाडवळ. त्यानं मात्र कमबॅक केला. बघा पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती चौकार बघायला मिळाला. तिसरा बॉल डॉट आला. त्याही पलीकडे चौथ्या बॉलवरती विकेट मिळाली. 5वा बॉल पुन्हा डॉट आला. 6वाही चेंडू डॉट टाकला. अप्रतिम कामगिरी. म्हणजे हेच बघायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्या आल्या होत्या पहिल्या 2 चेंडू मध्ये. पुढचे 4 बॉल राहिले डॉट स्वरूपाचे. सन्माननीय स्मिथ 11 संघाचे संघ मालक आपण जर पाहिलं तर महेंद्रजी वाडवळ साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती मी अनिल राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभ हातानं उपस्थित महेंद्रजी वाडवळ साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे करूया. मान्यवरांचं स्वागत आहे. संघ मालकांचंही स्वागत आहे. आभार आहेत आपले. आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभागी संघ इथे आणलात आणि प्रत्येक खेळाडूला एक संधी निर्माण करून दिली. त्याबद्दल संघ मालकांची खूप सारे या स्पर्धेच्या माध्यमातून आभार आहेत. जाऊया मागच्या दिशेने दुसऱ्या षटकासाठी. बॉलर आले राहुल वारिक. ओहो राहुल मात्र चांगली कामगिरीच करताना पाहायला मिळतील. राहुलनं पहिलाच टाकला डॉट बॉल. अशा पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित आहे. बघा पहिला पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. धावसंख्येचं रती पूर्ण थांबवण्यात आलंय. शांतता पूर्ण मैदानाच्या आतमध्ये पसरलेली पाहायला मिळते. 70 धावांचं स्वप्न बघितलं साकार होईल का? हो खोलात टाकलेला बॉल चांगला फ्लिक आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत एकदा मिळेल आणि त्या एकाच धावेवरती समाधानही मानावं लागेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे वधारताना पाहायला मिळते. टीमचं धावफलक हे मात्र 9 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती लागतात. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण संघ खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळाला. स्वराज 11 षटकातील पुढचा बॉल. चेंडूला सोडण्याचा निर्णय घेतला. यस चेंडू खराब होता. यस अंपायर स्कॉल व्हाईट 11 तर स्वरूपाचे सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी 3 पंच आपल्याला लाभलेत. या पंचांचे सुद्धा खूप सारे आभार आहेत आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीची पंचांची भूमिका हे तिन्ही पंच पार पाडतील अशी आपण या 2 दिवसांमध्ये आशा बाळगूया. बघा आता हा निर्णय फसला.
या आधीचा चेंडू सोडला तिथे पंचांनी वाईट घोषित केला, आत्ताचा चेंडू सोडला तिथे डॉट घोषित केला, कारण की हा चेंडू लाईन आणि लेंथ वरती होता. हे एक आपण जर पाहिल्यानंतर जाळं विणलं गेलं बघा, की या आधीचा व्हाईट बॉल टाकला, त्यानंतर थोडासा बॉल आता आतमध्ये घेतला आणि तिथे डॉट बॉल आला. यासाठी या शोधामध्ये गोलंदाज होते. वाह, काय बॉल आला, रॉकेट बॉल बघायला मिळाला. अगदी टप्पा पडतो ना पडतो, सुसाट रंपाट, नाका तोंडाजवळून एसटी रक्षकाचा वेग, डॉट बॉलची सांगता. टप्पा पडतो न पडतो, अनएक्सेप्टेड बाउन्स, अनेक उसळी घेत चेंडू शरीरावरती येईल आणि त्याच वेळेला तिथे मात्र बॅट फिरवली जाईल. तदूर मात्र आपण जर बघितलं तर डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, बॅक टू बॅकचा तिसरा डॉट बॉल. काय चालू मैदानावरती खेळ. अशा पद्धतीची गोलंदाजी होत राहिली तर या संपूर्ण सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचा बोलबाला राहील. पण दिवेश काप आतापर्यंत 5 बॉल खेळलेत आणि 5ही चेंडू मध्ये एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाहीये. पुढचा बॉल अडवा, बॅटनं चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला, लॉंग लेगला क्लिअर करत 1 2 3 4 बाउन्स, सीमा पार, चौकार. खेळ संपला. 2 षटक अखेर फक्त आणि फक्त 14 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सुरुवातीचा खेळ थोडा कमी राहिला, सुरुवातीचा खेळ थोडासा खराब राहिला. स्वराज 11 टीमचा हरकत नाहीये. त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर स्मिथ 11 करारांचा बोलबाला या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. त्यांची टीम चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळते. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा अमोल वाडवळ सज्ज होताना पाहायला मिळते, ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा खर्च केला. एक सफलताही आपल्या नावे केली. अमोल वाडवळ बॉल क्रमांक पहिलाच बॉल, खोलातला बॉल समोर उडवला. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चांगल्या पद्धतीची फील्ड होईल. यस, निश्चित. तद्वर मात्र दोन्ही फलंदाजांनी बघता बघता 2 धावा इथे मात्र कंप्लीट केला. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट या 2 बॅट्समन मध्ये बघायला मिळते आणि या 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे वधारताना पाहायला मिळेल आणि 16 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळतात. 16 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल, पुन्हा गोलंदाज सज्ज होतील. हाफ ट्रॅकर, हाई चेंडू आणि आता या वेळेला डॉट बॉलची सांगता. या गोष्टीसाठी अमोल वाडवळ ओळखले जातात, या गोष्टीसाठी त्यांच्यावरती विश्वास दाखवला जातो आणि आता त्याच विश्वासानं स्मिथ 11 टीम साठी चांगली बॉलिंगही करताना पाहायला मिळतील. संघाचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टन आता लीडिंगला येताना पाहायला मिळतात. फ्रंटला आलेत आणि फ्रंटला येत असताना चांगली कामगिरी. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसला. आता बॉल हवेत, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलला जज करतील आणि या मॅच मध्ये अजून एक धक्का, दुसरा धक्का. बॅट्समन आर्यन मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतात. नाव आहे सिद्धेश पवार. आता सिद्धेश पवारला खेळावं लागेल, सिद्धेश पवारला धावा बनवाव्या लागतील आणि तरच या मॅच मध्ये धावा बनतील. अन्यथा या संपूर्ण सामन्यामध्ये आता स्वराज 11 टीमला पूर्णतः बॅकफुट वरती ढकलण्याचं काम अमोल वाडवळ अँड कंपनीने केलं. हो, यावेळीचा बॉल भन्नाट वेगाचा पुन्हा शरीरावरती आदळला. अजून एक डॉट बॉलची सांगता. अप्रतिम कामगिरी बघा. 4 चेंडू अमोल वाडवळने फेकलेत या ओव्हरचे
आणि त्यांनी एक सफलता आपल्या नावे करत असताना 2च धावा खर्च केल्यात आणि त्या दोन्ही धावा पहिल्याच बॉलवरती आल्या होता. म्हणजे अजूनही या षटकाचे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना 16 धावा धावफलकावरती लागल्यात. समोरचा बॉल बॅटची आतली कडा घेतली, शॉर्टमन लीगच्या दिशेला बॉल निघाला, डिरेक्ट हिट्स करण्याचा प्रयत्न अपयशी राहिले. क्षेत्ररक्षक बॅकअप चांगलं मिळेल अमोल वाडवलचं. त्याच जोरावरती आपण जर बघितलं तर मात्र एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. 17 धावा धावफलकावरती आहे. तिथून पुढे या षटकाचा शेवटचा बॉल बाकी राहिला. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क वरती अमोल वाडव. यावेळीचा चेंडू शरीरावरती उताडवा बॅटने खेळण्यात आला. चांगल्या पद्धतीचा फटका वाईडिश मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. येस बॉलला पकडला, बॉलची फेकी चांगली गेली आणि त्याच वेळेला एकच धाव धावफलकावरती मात्र प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि टीमची धावसंख्या मात्र 18 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 18 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. तिथे 6.00 सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. राहुल स्पोर्ट्स टीमचे संघमालक सन्माननीय माहीजी जाधव इथे उपस्थित राहतात. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया. मी विजयजी जाधव साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हातानं अभिजित जाधव यांच्या शुभ हातानं आपण सन्मान करूया. हा ट्रॅकर बॉल अडवा बॅटनं तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगला फटका आपल्याला बघायला मिळतं. एक धाव तिथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र पुढे सरकताना आपण बघतो. टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलात. पुढचा चेंडू, समोरचा बॉल सिद्धेशनं चांगला फटका लगावला आणि या संपूर्ण मॅच मधील पहिला षटकार पेश केला. चांगला स्ट्रोक, 6 धावा. वरती पोहोचताना पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू लोवा फुल टॉस होता. आडवा बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेला चांगला फटका सजवला. एकदा मिळताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेची मागणी करण्यात आली आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. यावेळेला विकेटचं पतन पाहायला मिळते. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. दिवेश मैदानाच्या बाहेर. भावेश उभारे. भावेश आणि त्याच्या साथीला सिद्धेश या 2 फलंदाजांना आता धावा बनवावाच लागतील. कारण की शेवटचे काही चेंडू बाकी राहिलेत. 9 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे बघा पूर्वार्धाच्या खेळातील. आतापर्यंत तर 26 धावा धावफलकावरती आलात आणि खेळत असताना तब्बल आपण जर पाहिलं तर या 26 धावा बनवायला 21 चेंडू खेळावे लागलेत. 9 चेंडू मध्ये किती धावा येतील? फुल टॉस बॉल, आक्रमण झालं. सिद्धेशचा फटका, 440 चा झटका, ऑन साइडला षटकार.
संघाची धावसंख्या वाढली, पुढे सरकली आणि तब्बल 32 या आकड्यावरती धावगती पोहोचताना पाहायला मिळते. वाका बॅटिंग चालू आहे. नाव आहे सिद्धेश पवार. आता त्याचे एका मागोमाग वार होताना पाहायला मिळतील आणि त्यानं मात्र अगदी धावांचा वेग खूप सारा वाढवला, आक्रमण चढवलं आर्यन या गोलंदाजावरती. ओहो, या वेळीचा भन्नाट वेगाचा बॉल, सुसाट रंपाट खूप वेगानं एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि त्याच वेळेला तिथे डॉट बॉलची सांगता. तिसऱ्या पंचांची मागणी. यस, रिव्ह्यू घेण्यात आला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. प्रत्येक टीम्सला एकच रिव्ह्यू आपण इथे देतोय आणि तो पहिला रिव्ह्यू इथे वापरण्याचा निर्णय सिद्धेश घेताना आपल्याला पाहायला मिळतील. यस, रिव्ह्यू कशा पद्धतीचा असेल? बंटीजी जाधव सर तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जुळलेत. दक्षिण रायगडामध्ये सर्वाधिक जास्त आपण जर पाहिलं तर स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेमध्ये कव्हर केल्या जातात. यस, फेअर डिलिव्हरी आहे. जो पंचांचा निर्णय आहे तोच अंतिम राहील आणि तिथेही आपण जर बघितलं तर डॉट बॉलची सांगता आणि जो पहिला रिव्ह्यू होता तो मात्र इथे गमावला. म्हणजे या इनिंग मध्ये बॅटिंग करणारी टीम स्वराज 11 टीमला रिव्ह्यू इथे अवेलेबल नसेल. ऑन फील्ड अंपायर डिसिजन फायनल मांडून पुढे तुम्हाला चालावं लागेल. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. बॉलर आहेत आर्यन. ओहो, आर्यनचा हा चांगला बॉल बघा. एक षटकार आला पण त्याही पलीकडे आर्यनने 2 डॉट बॉल टाकले, ते विसरून चालणार नाहीये आणि इथे षटकाची सांगता होता पाहायला मिळते. 24 चेंडूचा खेळ संपला. 3 षटका अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बलच्या 32 धावा धावफलकावरती येताना बघायला मिळतात. 32 धावा स्कोर कार्ड वरती आपण निश्चितपणे पाहिलं, पण इथूनही पुढचा विचार केला तर अजूनही या सामन्याला कलाटणी देण्यासाठी धावा खूप साऱ्या येणे अपेक्षित आहेत. इथून पुढे मोठे फटके गरजेचे आहेत. या मैदानावरती मागील मॅच मध्ये जर 66 धावा कमी पडलात तर याही सामन्यामध्ये यदा कदाचित याही धावा कमीच आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. चला, विनंती करतोय स्पीडअप घ्या. टीम स्मिथ 11 संघाला विनंती करेन, आपण आज उद्घाटनीय दिवस हा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि 2 दिवसीय चालणारी स्पर्धा. तर पहिल्या दिवसामध्ये आपल्याला लवकरात लवकर सामने कशा पद्धतीने आज कंप्लीट होतील, कारण की जास्तीचे सामने आज खेळवायचे आहेत. उद्या या स्पर्धेचा अंतिम क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे अनुभवायला मिळतील आणि अंतिम क्षणामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर एक क्रिकेटमय सोहळा, क्रिकेटची रणधुमाली या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. शेवटच्या षटकातील पहिला बॉल. ओहो, पहिला चेंडू चांगल्याच पद्धतीचा बघायला मिळाला आणि तिथेही आपण जर बघितलं डॉट बॉल आला होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राईक आपल्या हातामध्ये पकडण्याचा निर्णय आहे ते मात्र सिद्धेश घेतील. फलंदाज बाद होतील. नवीन बॅट्समन भावेश जे गेले होते ते मैदानाच्या बाहेरही आलेत. विकेट क्रमांक अद्यापची 4. दाखल होताना पाहायला मिळतील. बॅट्समन अक्षय उभारे, भावेश उभारे बाद झाले. अक्षय उभारे मैदानावरती येताना पाहायला मिळाले. आता सिद्धेश आणि अक्षय खेळतील समोर. शॉर्ट पॉइंटला प्रयत्नशील राहिले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. रुशांत आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. पहिल्या बॉलवरती रुशांत आला मात्र सफलता निर्णायक षटकामध्ये ते मात्र कंप्लीट केल्यानंतर आता दुसऱ्याच बॉलवरती मात्र 2 धावा कंप्लीट होताना बघायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतात. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत चालल्यात. अजूनही आपण जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी राहिला. येणारे महत्वपूर्ण 4 चेंडू या ओव्हरचे आपल्याला बघायला मिळतील आणि येणाऱ्या संपूर्ण 4 चेंडू मध्ये चांगल्या पद्धतीचा कमबॅक अपेक्षित आहे. यावेळीचा चांगला फटका लॉंग ऑफला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण जर बघितलं तर खराब पैकी राहिले. बॅकअप अमोलचं मिळेल चांगलं आणि त्याच कारणानं मात्र फक्त एकच धाव खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाले. हे दोन्हीही आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक
इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. लॉंग ऑफला थोडी खराब पिक राहिली. अमोलचं लगेच बॅकअप मिळालं आणि त्या जोरावरती फक्त एकच धाव मात्र खर्च करताना पाहायला मिळालेत. आणि एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. 35 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या आपण पाहतोय. आणि अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू हे मात्र बाकी राहिलेत. या ओव्हरचे 3 बॉल बाकी असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील पुन्हा एकदा रुशान. षटकातील चौथा बॉल राईट ओव्हर द विकेट. चांगला फटका ऑन साइडला. आता लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहिलं तर अक्षयचा वार. चांगल्या पद्धतीचा फटका सीमा पार. षटकार. षटकार आपल्याला आलेला आपण पाहिलं. संघाची धावसंख्या 41 धावा. आणि त्याच वेळेला बघा लगेचच खोलात बॉल टाकला. पंचांकडे अपील करण्यात आले. आत्मविश्वास कमी होता का? उत्साह बराचसा बघायला मिळाला का? हेही आपल्याला बघायला मिळतं. एकच धाव तिथे मात्र मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 42 धावा स्कोर कार्ड वरती एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळाले. स्वराज 11 ज्यांनी स्वप्न बघितलं 70 धावांचं पोहोचलेत आतापर्यंत 42 पर्यंत. पण अजूनही या ओव्हरचा एक बॉल बाकी राहिला. इथे षटकार आला तर धावा बघायला मिळतील 48. 49चं टार्गेट होऊ शकतं. इथे चौकार आला धावा 46 होतील. 47चं टार्गेट बघायला मिळू शकतं. या बऱ्याचशा घडामोडी बाकी आहेत. पण त्या पलीकडे डॉट आला तर 43चं टार्गेट बघायला मिळेल. यस तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट नाही, तिकडे षटकारही नाही, इकडे चौकारही नाही. फक्त आणि फक्त 22 ची एक सिंगल मिळतीये. धावा झाल्या 43 आणि 44 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू 44 धावा. धावसंख्या मैदानाच्या माध्यमातून विचार केला तर थोडीशी कमी आहे, पण हरकत नाहीये. ही मॅच एक चांगल्या पद्धतीची एक चांगली फाईट आपल्याला बघायला मिळेल. पण त्याही पलीकडे करूया आपण समालोचन कक्षामध्ये परिवर्तन. या दुसऱ्या सेकंड इनिंग साठी ऐकूया या माणगाव तालुक्याचा नवीन एक गोड आवाज मनोज सरांना. कुठे जाऊ नका, पात्रा बघत राहा. या स्पर्धेचा आपण आनंद घेत राहा. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. धन्यवाद.
तर मित्रांनो आपण पाहत आहात श्री छत्रपती ग्रामीण क्रिकेट असोसिएशन माणगाव संलग्न SCPL पर्व चौथे आजचा पहिला दिवस मॅच क्रमांक 2 एका बाजूला स्मिथ 11 तर त्यांच्या विरुद्ध आहे स्वराज 11. पहा या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 44 धावांचं आव्हान ठेवून ते स्मिथ 11 या संघासमोर 5 षटकांची मॅच असणार आहे मित्रांनो. पहिले षटक हे पॉवर प्लेचे षटक पाहायला मिळेल आपल्याला. स्मिथ 11 संघाकडून 2 सलामीचे फलंदाज. एका बाजूला पाहायला गेला तर अमोल वाडवल माणगाव तालुक्यात टेनिस पटलावरती एक मोठं नाव अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच अमोल वाडवल आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. तर नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला राज हे पाहायला मिळतील. त्यानंतर मॅच क्रमांक 3 चा इथे टॉस होईल. एका बाजूला पाहायला गेलं तर दुर्गेश 11 तर त्यांच्या विरुद्ध असणार आहे श्रेयस 11. श्रीकांत तांबट तर अनिकेत अडित या 2 संघामध्ये लढत होईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. दुर्गेश फायटर विरुद्ध श्रेयांश 11. तर जाऊया मॅचच्या दिशेने मित्रांनो. उत्तरार्धाच्या या खेळाला सुरुवात होईल. पहिला बॉल बॅटची काढायला लागले. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नक्की क्षेत्ररक्षक पोहोचला होता चेंडू खाली परंतु हा झेल मात्र सोडलाय. चेंडू याला सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळालं. एका साईडला टीम दुर्गेश फायटर आणि त्यांच्या विरुद्ध टीम श्रेयांश 11. दोन्ही कॅप्टन आपण लगेच या अंतर्गत सन्माननीय महेंद्रजी वाडवल आपल्या शुभास्थापन केलं जाईल नाणेफेकीचं होईल. पहा यावेळेस काय घडलंय तर अमोलने चेंडूला भिरकावून दिलंय. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. पहा मित्रांनो ज्या वेळेस एखादा झेल ड्रॉप केला जातो ना त्यानंतर मात्र त्या फलंदाजाचा आत्मविश्वास हा दुरावला जातो आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अमोल वाडवलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुढचा बॉल संकेत यावेळेस कोलवरचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडूला भिरकावून दिले सीमा रेषा पार षटकार. मधल्या इनिंगच्या ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. लगेच या. पहा बॅक टू बॅकचे 2 षटकार इथे पाहायला मिळाले फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल संकेत. यावेळेस लो फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फायनल रिजन मध्ये चेंडू जाईल. थोडं खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आपल्याला आणि या 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. वाईट यस अवांतर शोध होतात. एक अशा 3 धावा इथे धाफालकर जोडल्या जातील. या 3 धावांनी धाफालकर धावा पाहायला मिळते आपल्याला 19 धावा.
आपल्याकडे एवढे जास्त धावा नाहीत, परंतु इथं चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्याला या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. परंतु त्या उलट जर पाहायला गेला तर अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा प्रकार त्याला बिरकावून नेलं, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. एका साईडला टीम दुर्गेश फायटर अनिकेत आडित, त्यांच्या विरोधामध्ये श्रीयांश 11 म्हणजे श्रीकांत तांबट. पहा यावेळेस एक सिंगल डाव जोडली आहे धावतालकावरती. 26 धावा, 26 ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत जर पाहायला गेला तर या पॉवरप्लेच्या षटकामध्ये 26 धावा खर्च केला त्या गोलंदाज संकेतनं. अजूनही अंतिमचा शेवटचा चेंडू बाकी असेल. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते राज आणि संकेतचा जर विचार केला ना मित्रांनो, तर सातत्याने आपल्या गावासाठी, खरेदी गावासाठी एकत्र खेळताना पाहायला मिळतात, परंतु आज एकमेकाच्या विरुद्ध खेळताना इथे पाहायला मिळतात. SCPL पर्व 4 मध्ये संकेत यावेळेला बॅटच्या आतली काढायला लागले, चेंडू जाईल यष्टनच्या मागे, नक्कीच एक धावी ते सहजरित्या पूर्ण होईल. पहिल्या षटक संपते, पहिल्या षटका केलं धावसंख्या दाखल पाहायला मिळेल 27 धावा. डीजे हा गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं स्वराज 11 संघाकडून दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय. कार्तिक उर्फ बॉब या नावानं आपल्या असोसिएशन मध्ये ज्याची ओळख आहे तोच हा गोलंदाज. लोअर फुलटा सुद्धा आडव्या बॅटनं मिड विकेट जर चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक असेल तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळी एक धावीत आपल्याला मैदानात कंप्लीट होताना पाहायला मिळाली. या एक धावीने दाखल खुर्दन पोहोचेल ते 28 या आकड्यावरती. 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला संघ स्मिथ 11. अमोल वाडवल ज्याने पहिल्या षटकामध्ये पाहायला गेला तर तब्बल 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले आणि आपल्या संघाची धावसंख्या 28 वरती नेऊन पोहोचवली. तेच आपल्याला स्ट्रायकिंग वेळेला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा खोल्या टाकत चेंडू हेलिकॉप्टर उडवला, लँड होईल का नाही? यस, जाऊन लँड झालाय तो क्षेत्ररक्षकाच्या त्या हातामध्ये. पहिला धक्का लागेल फलंदाजी करत असताना स्मिथ 11 या संघाला. अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे त्यानंतर नवीन फलंदाज आपण मैदानाच्या पाहायला मिळते आपल्याला रुशांत, मॅन फ्रॉम खरबाची वाडी. पहा सातत्याने आपल्या संघासाठी खेळी करत असतो, फलंदाजी करत असतो, गोलंदाजी सुद्धा करत असतो.
आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये त्याने गोलंदाजी सुद्धा केली होती, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. आता फलंदाजीला मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस मात्र आपल्याला तुषारजी वाडवल यांच्या मालकीचा संघ, त्या संघाकडून काय खेळताना पाहायला मिळते आपल्याला. रुशांत पहिला बॉल. यावेळेस चांगल्या बॅटिंगचा चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे अपील करताना विश्वास होता, पंचांनी अपील फेटाळले. यावेळेस पहा पुन्हा एकदा एक डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा विचार केला ना मित्रांनो, संकेत या गोलंदाजाने 27 धावा खर्च केल्या होत्या. एक महागडा असं षटक पाहायला मिळालं. परंतु त्यानंतर कार्तिक गोलंदाजी गोल आली. कार्तिकने अमोल सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलं आणि 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत. पुढचा बॉल. यावेळेस खोल्या टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल वन बाउल, सीमा रेषा पार, चौकार. डीजे पहा. या दुसऱ्या षटकात अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कार्तिक. यावेळेस खोल्या टप्प्याचा चेंडू. स्विच हिटचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा कोणताही कनेक्शन मात्र इथे झाला नाही आणि याचमुळे हा सुद्धा आपल्याला एक डॉट बॉल पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकातला शेवटच्या चेंडूचा खेळलेला बाकी असेल तर स्ट्रायकिंगला आपण फलंदाज पाहतोय रुशांत. एक चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय. यावेळेस लोअर फुलटॉस होता, त्याला समोरच्या रिजनमध्ये खेळलं. क्षेत्ररक्षक असेल तिथे कोणतीही चुकी करत नाही. हा दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम स्मिथ 11 संघाला. डीजे पहिल्या सत्रामध्ये तोच हा राहुल आपल्याला स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस हा प्रकार यस इट इज वाईट अवांतर स्वरूपाची पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल फलंदाजी करत असताना टीम स्मिथ 11 या संघासाठी. यावेळेस पहा पुन्हा चांगल्या बॅटिंगचा चेंडू पाहायला मिळाला. अतिशय वेगानं चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा डॉट बॉल.
आतापर्यंत तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ झालाय. या गोलंदाजाने धावा खर्च केला त्या म्हणजे 2. गोलंदाज समीर स्वराज 11 या संघासाठी. यावेळेस पहा पुन्हा एकदा वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला. चेंडूने थेट विसावा घेतला यष्टीरक्षक शैलेश पवारच्या हातामध्ये. बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला. पहा ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये सलामीला फलंदाज आले होते अमोल चांगली फलंदाजी केली होती, परंतु त्यानंतर मात्र मोठे फटके खेळण्यापासून थांबवून ठेवले या गोलंदाजाने. पुन्हा एकदा समीर. यावेळेस लोअर पुलटॉस आडव्या बॅटनं स्क्वेअर क्रिजरमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे सिद्धू असेल. थोडं फंबल झालंय. 2 धावा अगदी सहजरित्या मात्र इथे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावफलकावर जोडण्यासाठी धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला 36 धावा धावफलकावरती. अजूनही 8 धावांची गरज असणार विजयासाठी टीम स्मिथ लेन संघासाठी. यावेळी खोल्या टप्प्याचा चेंडू. यावेळीच पहा पुन्हा एकदा धक्का क्रमांक 3 फलंदाजी करत असताना स्मिथ लेन संघासाठी राहुल बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. ती 8 धावांची गरज असणार आहे. अजूनही मॅच संपली नाही मित्रांनो. चांगली गोलंदाजी सातत्याने करावी लागेल आपल्या संघासाठी. स्वराज 11 या संघासाठी गोलंदाजी मार्कवर कार्तिक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहा दुसरे षटक हाताळण्यासाठी आले होते कार्तिक. त्याने फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 2 मोठे धक्के लावले होते स्मिथ 11 या संघासाठी. तेच कार्तिक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. तर ऑन स्ट्राईक राज सलामी लावला फलंदाज हा अजूनही आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. नक्कीच 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 36 धावा झाल्यात. अजूनही 8 धावांची गरज असणार आहे. पहिला बॉल चौथ्या षटकातला खोल्या टाकायचा चेंडू होता. आडव्या बॅटनं मिडल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे एकदा अगदी सहजरित्या ते कंप्लीट केली जाईल. पहा आमचे गुणलेखक तेजस जे आम्हाला सांगतात की राज हे सलामीला आले होते. त्यानं पहिल्या षटकात नक्कीच त्यांना स्ट्राईक मिळाली नव्हती, परंतु दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली. परंतु पहिल्या बॉलवरती त्याने सिंगल घेतले. त्यानंतर मात्र त्यांना नॉन स्ट्रायकिंग येण्याच राहावं लागलंय. येणारे फलंदाज डॉट चेंडू विकेटच्या स्वरूपात बाद होत होते आणि राज मात्र नॉन स्ट्रायकिंग मधून सर्व पाहत होते. इथे चौथ्या षटकामध्ये सुद्धा राज स्ट्रायकिंग लावून स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक हलक्या हाताने सिंगल घेतलं, त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. तर न्यू बॅटर अमोल मॅन फ्रॉम गारल आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील.
डावखुरी हाताचा फलंदाज सातत्याने आपल्या गावासाठी गावासाठी खेळत असतो, परंतु यावेळेस मात्र पहा स्मिथ इलेव्हन संघासाठी आपल्याला मैदानात फलंदाजी करताना पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडला अमोल पहा यावेळेस काय घडतंय. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अजून एक धक्का लागेल बॅटिंग असताना टीम स्मिथ इलेव्हन संघाला. डीजे धावांचं अतिशय छोटंसं वाटणारं आव्हान आता मात्र थोडस अवघड होऊन जमलंय. बॅटिंग करत असताना स्मिथ इलेव्हन संघासाठी नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 27 धावा बनवले होते अमोलनं, परंतु त्यानंतर अमोल माघारी परतवल्यानंतर फक्त आणि फक्त एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जे फलंदाज आले ते फक्त मैदानाच्या बाहेर गेले. चांगली गोलंदाजी मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजीसाठी. याचं नाव असेल कार्तिक. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, 2 मोठे फलंदाज बाद केले होते. त्यानंतर या षटकात सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी, ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक सिंगल त्यानंतर विकेट, त्याच पद्धतीची या वेळी सुद्धा आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये सुद्धा 2 चेंडूमध्ये एक सिंगल धाव आणि एक विकेट. यावेळेस पहा चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिला. खराब क्षेत्ररक्षण शैली जी आपल्याला पाहायला मिळते तिथं एक धाव मात्र या दरम्यान सहजरित्या इथे कंप्लीट केली जाईल. अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज असेल तर खेळ बाकी असेल ते म्हणजे 9 चेंडूंचा. पहा यावेळेस या फलंदाजानं ज्याचं नाव आहे पियुष, त्याने एक चांगलं काम केलं ते म्हणजे राज सारख्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला आणलंय. याआधी जर पाहायला गेला तर राज फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे होते. पुढचा बॉल यस आउटसाइड लेफ्ट हँड या सिटी इज वाईट. अवंतर स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. सलामीला आलेले फलंदाज राज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहा ज्यावेळी मॅचला सुरुवात झाली त्यावेळी धावा अतिशय कमी वाटत होत्या. या दुसऱ्या इनिंग मध्ये 44, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला टीम स्वराज इलेव्हन संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील 40 धावा धावफलकावरती. या चौथ्या षटकात पाहायला गेला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर कार्तिक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहा यष्ट्यांच्या मागून अतिशय या फलंदाजांना कशा पद्धतीची गोलंदाजी झाली पाहिजे ना ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये शैलेश पवार, पुन्हा एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल. 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. या चौथ्या षटकात 5 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. कशा पद्धतीने असेल हा शेवटचा चेंडू पाहायला मिळतील. तर शाकिंगला राजे फलंदाज मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबून ठेवले या फलंदाजाला. यावेळेस हा प्रकार आडव्या बॅटने खेळलाय. मिडविकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे मात्र चुकी घडते आणि हा येईल विजयी चौकार. पहा यावेळेस अमोल वाढवल असेल किंवा तुषारजी वाढवल असतील. अतिशय आनंदात आपला विजय साजरा करताना डीजे
मला विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावर विराजमान व्हायच्या वेळेस आपल्या असोसिएशनचे संस्थापक सुजितजी वाडवल यांच्या माध्यमातून आपल्या इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. दुर्गेश फायटर विनोद संघाचे संघ मालक विनोदजी सुतार साहेब आपण यायचं आहे. तर या मॅचचा असेल मॅन ऑफ द मॅच अमोल वाडवल ज्यांना बॅटिंग करत असताना 23 धावा जमवल्या आणि गोलंदाजी करत असताना 12 रन देऊन फक्त 12 रन देऊन 2 विकेट घेतल्या. तोच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल वाडवल. तर विनोदजी वाडवल तसेच सुजितजी यांना विनंती करेल की त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभस्ते द्यायचा आहे. त्याआधी विनोदजी आपल्याला विनंती असेल आपण यायचा इथे सुजितजी वाडवल यांच्या माध्यमातून आपल्या इथे सन्मान केला जाईल. विनंती असेल टॉस्कोपॉच्या समोर जे खेळाडू उभे आहेत ना त्यांना थोडं साईडला यायचं आपण तिथून स्क्रीन समोरून थोडं साईडला उभं राहायचं आहे आपल्याला विनंती असेल. तर आपण इथं पाहताय विनोदजी सुतार दुर्गेश फायटर संघाचे संघ मालक सुजितजी वाडवल यांच्या माध्यमातून इथे त्यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर सुजितजी आणि विनोदजी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे अमोल वाडवलला. त्यानंतर होणारी मॅच क्रमांक 3 असेल. एका बाजूला पाहायला गेला तर श्रेयांश शिलेवन त्यांच्या विरुद्ध असतील दुर्गेश फायटर, श्रीकांत तांबट तर त्यांच्या विरुद्ध असतील अनिकेत अडित. आपल्याला विनंती असेल दुर्गेश फायटर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. त्यानंतर आपण पुढील समालोचनासाठी आवाज ऐकूयात किल्ला गावचा हर्षल मुंडे सर. धन्यवाद. चला दुर्गेश फायटर आपण लगेच क्षेत्ररक्षण सीझन घ्यायचं. आपल्याला अजून 5 मॅच खेळायचे तुमच्या मॅच नंतर आणि प्रत्येक मॅच ही 5 ओव्हरची होणे गरजेचं आहे. त्यामुळे